हे बघा, मी ना पैशाच्या मागं जर लागलेले असते तर मी ह्या यूट्यूब चॅनलवर माझी सबस्क्रायबर मिळवण्याची, यूज मिळवण्याची, लोकांचं मन असं केंद्रित करण्याची हे पुरेपूर मी प्रयत्न केला असता हां. जरी बी माझ्या यूट्यूब चॅनलवर ते ट्राईक पाडल्यात ना, तरीही मी लोकांचे मन माझ्याकडे आकर्षित केले असते बरं का. कारण की मला जर खरंच त्या पैशाची हवा असती तर ह्या सोशल मीडियावरून मला मिळतेत ना. मी जे कंटेंट घेऊन येते आणि त्यातूनच जे लोक मला सपोर्ट करतात, यूज मिळतात, त्याच्यावरूनच माझी कमाई होती या. आणि तीच कमाई मला कुठंतरी कमवायचीच असती, चालूच ठेवायची असती, तर मी अजून बरेच माझ्याकडं ते हे ऑप्शन आहेत ना, होते ना, की वेगवेगळे कंटेंट घेऊन येणे हे ते असं. म्हणजे माझ्याकडे पण तसलं काय नाही हो. मी केलंय का? एकदम शांत आहे. आज 3-4 महिने होते यायला या. जसं माझ्या चॅनलवर स्ट्राईक पडल्यात ना, तसं मी शांत आहे. आणि मला कळून चुकलं, ह्या सोशल मीडियावर आमच्यासारख्यांचे कामं नाहीत. ह्या सोशल मीडियावर ते गोरगरिबांचे कामं खरंच नाहीत हो. कमवण्याचे, काहीतरी मिळवण्याचे ना. तुम्हाला सांगते मी, ही सोशल मीडिया जी आहे ना, इथे फक्त आपलं जे आपल्याकडे जे असतं ना महत्त्वाचं, ते प्रसाद वाटल्यासारखं वाटलं तरच ह्या सोशल मीडियावर लय गोष्टी अवघड आहेत हो. डोक्यात आल्यात माझ्या हां. पण तुम्हाला सांगते मी, आमच्यासारखे गोरगरीब, आता मी आहे तर माझी धन दौलत, माझी इज्जत आबरू आहे, हे सत्य आहे. आणि हे ज्याला ओळखता येतंय ना, समजतंय ना, ते असले काय